गीतेचे अध्ययन स्वतःसह समाज देखील समृद्ध करत असते. समाजात जगण्याची दिशा मिळते. हीच गीता ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोगावर आधारलेली असून शिंदे म्हैसाळकर घराण्याला संस्कार आणि दातृत्व गीतेमुळेच मिळाल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन केंद्राचे संस्थापक देवदत्त राजोपाध्ये यांनी केले. ते म्हैसाळ येथे सहकार महर्षी कैलासवासी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 46व्या गीता पाठांतर आणि वक्तृत्व स्पर्धांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर, सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर, दुर्गादेवी शिंदे म्हैसाळकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब शिंदे म्हैसाळकर, मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप कुमार पाटील प्रमुख उपस्थित होते. श्री राजोपाध्ये म्हणाले की सर्व समाजाची नाळ बांधून ठेवण्याचे मोठे कार्य शिंदे म्हैसाळकर कुटुंबियांनी केलेले आहे. गीतेचे महत्त्व जाणून शालेय स्तरावर या स्पर्धा गेल्या 46 वर्षांपासून निरंतर सुरू आहेत, याचे कौतुक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी गीतेचे आचरण केल्यास समाजात सुजाण नागरिक घडतील. सरस्वती आणि लक्ष्मी येथे नांदत असल्याचे समाधान श्री राजोपाध्ये यांनी व्यक्त केले. दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर म्हणाले की आमच्या घराण्यातील सर्वांनीच गीतेचे अध्ययन केले आहे. कैलासवासी आबासाहेबांना राजकारणात गीतेच्या अध्ययनाचा फायदा झालेला होता. त्यांनी राजकारणात समाजकारणाला नेहमीच प्राधान्य दिलेले होते. संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे म्हैसाळकर म्हणाले की कैलासवासी यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून हयातभर काम केले. शेतकरी हितासाठी मोठी लढाई करत आर्थिक संस्था उभ्या केल्या. राजकारणात शेवटच्या 3 ते 4 वर्षाच्या काळात याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले. प्रास्ताविक शिंदे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका छाया घोडके तर आभार माने पाटील गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी धुमाळ यांनी मानले. यावेळी मानसिंग शिंदे म्हैसाळकर, राहुल पाटील, डॉक्टर तात्यासो चौगुले, विश्वास चव्हाण, शिवाप्पा बिरनाळे, गणेश निकम, तानाजी घोरपडे, शशिकांत कदम, मधुकर धुमाळ, लोभान्ना कांबळे, सुनील बेळवे, महेंद्र मगदूम, रमजान मुलानी, संतोष कांबळे आदी उपस्थित होते. आणि लक्ष्मी नांदते आणि त्याहीपेक्षा संस्कारही नांदतात. म्हैसाळकर शिंद्यांचं घर हे कदाचित तुम्ही सतत या गावामध्ये असल्यामुळं तुम्हाला त्याची कल्पना कमी असेल किंवा पिकतं तिथे विकत नाही असं म्हणतात. पण या घराण्याचा जो मान आहे, सन्मान आहे, तो यच्च यावत संपूर्ण महाराष्ट्रावर या घराण्याची पकड आहे. फक्त काय होतं की थोडं घरंदाज लोक हे नेहमी भिडस्त असतात. ते भिडस्त असल्यामुळं संपर्काला कमी पडतात.